students. Today we can start with the third chapter from section 1, trigonometric functions. आता 11वी मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे दोन चॅप्टर मध्ये तुम्ही बघितलेलं आहे. त्यातले बेसिक पॉइंट जे आहेत ते तुम्ही 12वीच्या पॉइंटच्या अगोदर सगळे लिहून काढायचे. फॉर एक्झाम्पल sin a plus b, sin a cos b plus cos a sin b, cos a plus b, tan a plus b. परत अलाइड अँगलचे जे फॉर्म्युले आहेत, परत sin 2 theta, 2 theta साठी दिलेले sin cos tan, 3 theta साठी हे जे फॉर्म्युले आहेत ते अगोदर काय करा लिहून काढा. नाउ फर्स्ट पॉइंट इज from 12th standard trigonometric equation. We are familiar with algebraic equation. For example, x square plus 5x plus 6 is equal to 0. We can find solution of this equation means we can find the value of x. Now we see definition of trigonometric equation. There are 6 types of trigonometric functions: sin, cos, tan, cosec, sec, cot. Now what is definition? An equation containing a trigonometric function of variables is called a trigonometric equation. बघा, ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे किंवा फंक्शन्स आहेत त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. फॉर एक्झाम्पल sin theta is equal to 1/2, tan theta is equal to 2, cos 4 theta is equal to cos 5 theta. These are some examples of trigonometric equation. Now we can find solution of this trigonometric equation. Now there are two methods. First, principal solution. Second, general solution. Now today we see first method, principal solution. Now आता बघा, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन जे आहे त्या इक्वेशनला एक लक्षात ठेवा, एक पेक्षा जास्त सोल्युशन असतात. एक पेक्षा जास्त सोल्युशन. काही इक्वेशन असे आहेत की त्याला इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स असतात. आता इथे बघा, प्रिन्सिपल सोल्युशन, अ सोल्युशन थीटा ऑफ trigonometric equation is called principal solution. A solution theta of a trigonometric equation is when principal solution if theta belongs to closed open interval 2 part, means theta lies between 0 less than equal to theta less than 2 part. बघा, ज्या थीटाची व्हॅल्यू 0 किंवा इक्वल टू 0 आणि 2 पाय ह्या दरम्यान असेल त्या थीटाच्या व्हॅल्यूला आपण काय म्हणू शकतो? प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आता एक लक्षात ठेवा, तुम्हाला कुठलंही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलं तर त्याला दोन प्रिन्सिपल सोल्युशन असतात. कुठलंही घेऊ दे त्याला काय असतात? दोन प्रिन्सिपल सोल्युशन्स. आता फॉर एक्झाम्पल बघा, फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ, हेच एक्झाम्पल आपण लिहूया. फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ sin theta is equal to 1/2. Now we can write in solution given equation. Write given equation, sin theta is equal to 1/2. Given equation is sin theta is equal to 1/2. आता इथे तुम्हाला sin theta ची जी व्हॅल्यू आहे ती 1/2 कोणत्या अँगल साठी येते सांगा? π/6 साठी. π/6 radians. Therefore our first principal solution is π/6. आता हे काढल्यानंतर तुम्ही काय बघायचं की ही व्हॅल्यू आपल्या ह्या इंटरवल मध्ये बसते का बघायची. It is greater than 0, less than 2 pi. Therefore it is our first principal solution. And now to find second principal solution, की जे सोल्युशन 0 पेक्षा मोठा आणि 2 पाय पेक्षा काय असेल? लहान. 0 असलं तरी चालतंय. 0 पेक्षा 0 किंवा 0 पेक्षा मोठं, 2 पाय पेक्षा लहान. आणि मग सेकंड प्रिन्सिपल सोल्युशन काढताना तुम्हाला मी बोर्डवर 9 फॉर्म्युले लिहिलेले आहेत. त्यातले फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे आहेत. आता फॉर्म्युले कोणते आहेत बघा.
पाय मायनस थीटाचे 3 आहेत साइन कॉस टॅन साठी, पाय प्लस थीटासाठी 3 आहेत आणि 2 पाय मायनस थीटासाठी 3 आहेत. आता हेच फॉर्म्युले काय घेतले तर बघा, प्रत्येकामध्ये साइनची व्हॅल्यू साइन आहे, कॉसची व्हॅल्यू कॉस आहे, टॅनची व्हॅल्यू टॅन आहे. त्याच्यामध्ये परत साइनची व्हॅल्यू प्लस साइन असणारा फक्त एकच फॉर्म्युला आहे पहिला, आणि साइनची व्हॅल्यू मायनस साइन असणारे 2 फॉर्म्युले आहेत. परत तसंच कॉस साठी कॉसची व्हॅल्यू मायनस कॉस असणारे 2 आहे आणि कॉसची व्हॅल्यू प्लस कॉस असणारा 1 आहे. तसंच टॅन साठी टॅनची व्हॅल्यू मायनस टॅन असणारे 2 आहेत आणि टॅनची व्हॅल्यू प्लस टॅन असणारा 1 असा फॉर्म्युला आहे. आता मग दुसरा प्रिन्सिपल सोल्युशन काढताना आपण हा फॉर्म्युला घेणार आहे पहिला, की ज्याच्यामध्ये साइनची व्हॅल्यू काय आहे प्लस. मी ते लिहिताना काय लिहायचं, वी हॅव बाय अलाइड एंगल्स, वी हॅव बाय अलाइड एंगल्स sin pi minus theta, sin pi minus theta is equal to sin theta. आणि मग ही थीटा शिवाय तुम्ही इथे पुट करू शकता. आता इथे बघा sin pi minus theta is equal to sin theta. pi ही व्हॅल्यू फिक्स आहे, थीटाची जी व्हॅल्यू तुम्ही पुट करणार आहे ती व्हॅल्यू इथे येणार. मग ती पुट थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 sin pi minus pi by 6 is equal to sin pi by 6. Sin pi minus pi by 6, 6 pi minus pi, 5 pi, sin 5 pi divided by 6 and sin pi by 6, 1/2. Now compare given equation and this equation, sin theta, sin 5 pi by 6, right hand side 1/2, 1/2. मतलब बघा राइट हँड साइड सारखी आहे, देअरफॉर थीटा इज इक्वल टू किती आली व्हॅल्यू 5 पाय डिवाइडेड बाय 6. देअरफॉर थीटा इज इक्वल टू 5 पाय डिवाइडेड बाय 6 रेडियन्स. मग हे प्रिन्सिपल सोल्युशन आहे का, तर इथे तुम्ही काय बघायचं आहे तर ही व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे, फक्त आता काय बघा 2 पाय पेक्षा लहान आहे का बघायचे. आता बघा 5/6 लेस दॅन 1, देअरफॉर इट इज लेस दॅन 2 पाय. Therefore, it is our second principal solution. First principal solution, theta is equal to pi by 6. Second principal solution, 5 pi divided by 6. And therefore, आता last काय लिहायचं बघा. Therefore, principal solutions are pi by 6, 5 pi by 6 radians. आणि त्याचे रिझन लिहायचं. ही दोन प्रिन्सिपल सोल्युशन का आहेत, बिकॉज 0 less than pi by 6, 5 pi by 6 radians less than 2 pi. Last solution बघा लक्षात आलं का. Therefore, principal solutions are pi by 6, 5 pi by 6 radians. आणि त्याचं रिझन द्यायचं तुम्हाला, बिकॉज 0 pi by 6 and 5 pi by 6 lies between 0 and 2 pi. आता हे एक्झाम्पल बघा 2 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जातं. आता हे एमसीक्यू मध्ये सुद्धा एमसीक्यू मध्ये असेल किंवा सोडवायला देते. नाउ सेकंड एक्झाम्पल. आता इथे बघा हीच व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली, sin थीटा इज इक्वल टू -1/2. आता sin थीटा इज इक्वल टू -1/2 असेल तर सोल्युशन काय येते बघा. गिवन इक्वेशन लिहा, sin थीटा इज इक्वल टू -1/2. आता निगेटिव्ह व्हॅल्यू आहे बरोबर. आता लिहिताना काय करा तुम्ही, ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह लिहून घ्या. वी हॅव sin थीटा इज इक्वल टू +1. दिलाय आपल्याला मायनस साइन, लिहून काय घेतलं आपण प्लस साइन लिहून घेतलेला आहे. देअरफॉर थीटा इज इक्वल टू pi by 6 radians. But it is not our first principal solution because we can get given -1 -1/2. आता सोल्युशन कसं काढणार, तर इथं बघा अलाइड अँगल मध्ये साइनची व्हॅल्यू मायनस साइन असणारे 2 फॉर्म्युले आहेत. साइनची व्हॅल्यू मायनस साइन असणार. मग पहिला अलाइड अँगलचा फॉर्म्युला घेतला की तुम्हाला पहिलं सोल्युशन मिळेल, दुसरा फॉर्म्युला घेतला तर दुसरं सोल्युशन मिळेल. आणि मग पहिला फॉर्म्युला घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये थीटाची व्हॅल्यू किती पुट करायची, 5/6 पुट करायची.
आता इथलं तुमचं स्टेटमेंट काय येणार? वी हॅव बाय अलाइड अँगल्स साइन पाय प्लस थीटा. साइन पाय प्लस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. Therefore sin पाय प्लस, आता इथे तुम्ही थीटाची व्हॅल्यू काय पुट करायची आहे? पाय बाय 6. पाय प्लस पाय बाय 6 इज इक्वल टू मायनस साइन पाय बाय 6. Therefore sin पाय प्लस पाय बाय 6, 6 पाय प्लस पाय, 7 पाय divided by 6 is equal to minus 1/2. Now compare, this compare equation 1 and this equation. आता right hand side सारखी आहे, -1/2. Therefore theta is equal to 7 pi divided by 6. आता हे पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन आहे का? तर इथे तुम्ही काय बघायचं, तर ही व्हॅल्यू नक्की 0 पेक्षा मोठी आहे. फक्त काय बघा, आता 2 पाय पेक्षा लहान आहे का बघा. इट इज लेस दॅन 2 पाय. देअरफॉर इट इज आवर फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन. आणि आता दुसरं सोल्युशन काढण्यासाठी दुसरा फॉर्म्युला घ्या. sin 2 पाय मायनस थीटा इज इक्वल टू and sin 2 पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. इथे पण थीटाची व्हॅल्यू काय पुट करा? पाय बाय 6 साइन 2 पाय मायनस पाय बाय 6 इज इक्वल टू मायनस साइन पाय बाय 6. आता 2 पाय मायनस पाय बाय 6, 6 into 2 12, 12 पाय मायनस पाय 11 पाय साइन 11 pi divided by 6 radians is equal to minus sin pi by 6 1/2. Now compare equation 1 and this equation. Therefore theta is equal to 11 pi divided by 6. Theta is equal to 11 pi divided by 6 radians. आता हे सेकंड प्रिन्सिपल सोल्युशन आहे का? तर इथे तुम्ही काय बघायचं, ही व्हॅल्यू नक्की 0 पेक्षा मोठी आहे, फक्त 2 पाय पेक्षा लहान आहे का बघायची. 11 by 6 1 point something, therefore it is less than 2 pi. Therefore it is our second principal solution. आणि लास्ट तुम्ही काय लिहायचं आहे? therefore 7 pi by 6, 11 pi by 6 are principal solutions because 0 less than 7 pi by 6, 11 pi by 6 less than 2 pi. आता दोन्ही एक्झाम्पल बघा, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू तुम्हाला दिली तर सोल्युशन कसं काढायचं लक्षात आलं का बघा. नाउ अवर थर्ड एक्झाम्पल. Example number 3, cosec theta is equal to 2. आता बघा, आपण सोल्युशन काढताना फॉर्म्युले आपल्याकडे जे आहे ते कशाचे आहेत? साइन कॉस टॅन. आता कोसेक सेक आणि कॉट असं जर फंक्शन तुम्हाला दिलं तर त्याचं कन्व्हर्शन तुम्ही करायचं आहे. आता कोसेक हा कशाचा रेसिप्रोकल आहे? साइनचा. कन्वर्ट इट इनटू साइन. आता सोल्युशन मध्ये गिवन इक्वेशन लिहू शकताय. वी हॅव cosec theta is equal to 2. दोन्ही बाजूचा काय घ्या? रेसिप्रोकल. रेसिप्रोकल ऑफ cosec theta sin theta. रेसिप्रोकल ऑफ 2 1/2. आणि मग आपण पहिलं एक्झाम्पल बघितलेलं आहे, sin theta is equal to 1/2. ते सोल्युशन इथं तुम्ही रिपीट करायचं आहे. आणि तेच कशाचं सोल्युशन असेल? cosec theta is equal to 2. पहिलं एक्झाम्पल बघितलेलं आहे हे. तेच सोल्युशन इथं लिहायचं आहे. तेच कशाचं सोल्युशन असेल? cosec theta is equal to 2. आता फॉर एक्झाम्पल इथं मायनस साइन दिलं, इथं मायनस येईल. साइन थीटा इज इक्वल टू -1/2. -1/2 असेल तर हे सोल्युशन आपण काढलेलं आहे. हे सोल्युशन तुम्ही इथं लिहायचं आहे. आणि दिस इज सोल्युशन ऑफ cosec theta is equal to -2. असं तुम्हाला सेक
ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलं तर त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करा, कॉसमध्ये. कॉट फंक्शन दिलं तर कशामध्ये करू शकताय, टॅन मध्ये करू शकताय. आता तुम्हाला जी एक्झाम्पल दिली जातील तो जो अँगल आहे तो तुम्हाला माहित असेल. फॉर एक्झाम्पल 0 डिग्री असेल, 30 डिग्री, 45 डिग्री, 60, 90 असे माहित असणारे अँगल जे आहेत की ज्याच्या व्हॅल्यू, ज्या अँगलसाठी त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, तीच एक्झाम्पल इथं दिली जाते. एकदम सोपी एक्झाम्पल आहेत. प्रिन्सिपल सोल्युशनची सगळे एक्झाम्पल तुम्ही ह्या 2 एक्झाम्पल वरून सोडवू शकताय. प्रयत्न करा. जर काही शंका असेल तर विचारू शकताय. नाउ वी कॅन स्टॉप हिअर.